एक सरकार काय सांगाल बरं एकंदरीत सर्व बांधवांना जय शिवराय। आपण पुणे येथील सारथी ऑफिस या ठिकाणी आलेलो आहे। गेल्या 3 दिवसापासून आमचे समाज बांधव या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकार पातळीला कुठलीही दखल घेतल्या जात नाही। आता हे सारथी जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अंतर्गत येतं असं कळतंय आणि सतीश खडके म्हणून या ठिकाणी एमडी आहे। ह्या उपोषणकर्त्यांना भेटायचं सोडून हा एमडी या ठिकाणून पळून गेलेला आहे। आम्ही मनोज जरांगे पाटलाचे मावळे हे शांततेने बिचारे 3 दिवसापासून बसलेले, कुठलीच दखल या ठिकाणी घेतली जात नाहीये। आणि निंबाळकर म्हणून अजित निंबाळकर म्हणून या ठिकाणी आहे। हे सारथीचे या लोकांचा बळी घ्यायचा का? आत्ता दोन जण ॲम्ब्युलन्समध्ये या ठिकाणून नेलेले आहे। जर कुणाच्या जीविताला बरं वाईट झालं तर हे परवडणारं नाही। लवकरात लवकर या सारथीच्या बांधवांचा मागण्या ज्या आहेत त्या समजून घ्या आणि त्या पूर्ण करा। त्यांच्या सारथीच्या कंत्राटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मागण्या अशा आहेत की ज्या पद्धतीनं बार्टीला आणि महाज्योतीला जे मानधनामध्ये वाढ केली जाते त्या पद्धतीनं आम्हाला वाढ करण्यात यावी। ही मागणी अतिशय रास्त आणि योग्य आहे। 28 मार्चला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 1 मार्च 2025 पासून त्यांना 46% वाढ प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। तीच प्रमाग्राह्य धरून छत्रपती शाहू महाराज संशोधन मानव विकास संस्थेच्या कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांना 46% वाढीची हिंची मागणी अतिशय रास्त आहे। त्याच्यानंतर त्यांची एक दुसरी अशी मागणी आहे की जे 1 मार्च 2025 पासून त्यांना जे वाढीव वेतन मिळाले, आमचा प्रस्ताव 2023 पासूनचा आहे, पण तरी सुद्धा आम्ही सामोपचाराची भूमिका घेऊन आम्हाला 1 मार्च 2025 पासूनचा फक्त जो फरक आहे जो बार्टीच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे तो देण्यात यावा। त्याचबरोबर सारथी, बार्टी, महाज्योती आणि टीआरटी सगळ्यांना समान सर्वकष समान धोरण आहे आणि तिथले पदांची जबाबदारी, कामकाजाचं स्वरूप, दायित्व हे सगळं समान आहे। तर तिथं काम करणाऱ्याची व्यक्तीचं मानधन हे समान असावं। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये काल हा मुद्दा झालेला आहे। काल ह्यांचे 4 उपोषणकर्ते आपले अखंड मराठा समाजाचे दैवत संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटून आलेले आहेत। काल विखे पाटलांचे सेक्रेटरी किशोर मराठींनी सुद्धा हा मुद्दा त्याच्यामध्ये उपस्थित केलेला आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व मनोजदादांचे मावळे सरकारला म्हणजे अर्थात देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आज जी सारथी आहे ते होती तर राजेश अग्रवाल साहेबांनी त्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमची त्यांच्यापर्यंत एकच भूमिका आम्ही मागणी करतोय की पुढच्या 4 ते 7 दिवसामध्ये ही जी मागणी आहे 46% वाढीची आणि त्या फरकाच्या रकमेची ती मान्य करावी आणि पॅरलर जी सिस्टम आहे समान जे वेतन करावं मानधन ते समान वेतन जर केलं तर कुठल्याच